अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतायत। दृश्य आपण पाहतोय, मराठवाड्यासह राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आता तोंडाशी आलेल्या पिकाला शेतकऱ्यांना मुकावं लागलंय। त्या ठिकाणी द्राक्षाच्या बागेचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। त्या ठिकाणी आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पाहणी करतायत। नाशिक मधली ही दृश्य आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे हे त्या ठिकाणी बांधावरती जाऊन त्या ठिकाणी पाहणी करतायत। मधली दृश्य आहेत। राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। सुसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आता तोंडाशी आलेला घासाला शेतकऱ्यांना मुकावं लागलाय, त्यामुळे पीक पूर्णपणे आडवं झालं। बळीराजा मात्र चिंतेत आहे, शेतकरी हवालदिल झालाय। मात्र या संदर्भात आता त्याची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। त्या ठिकाणी आता पाहणी करतायत। शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर या संदर्भात भरपाई मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून होते। मात्र ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला आणि त्या अवकाळी पावसानंतर अशा प्रकारे मोठं नुकसान झालं। उभा पीक पूर्णपणे आडवं झालं। जवळपास द्राक्ष बागा जवळपास 200-250 हेक्टरचं कालपर्यंत आहे। अच्छा।